हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. जसं की तुम्हाला माहितीच आहे की पुणे म्हाडाची 4186 घराची भव्य सोडत लाईव्ह आहे व त्याची शेवटची तारीख अर्थातच ती 31 ऑक्टोबर होती. त्यानंतर जसं की जी आर निघाला आणि ती एक्सटेंड होऊन मुदत मुदत वाढ होऊन ती 20 नोव्हेंबर ही झाली आहे. तरीही जर तुम्ही अर्ज केला नसाल तर नक्की करा. कारण ह्या वेळेस एक्सटेंड होईल का नाही ते सांगता येत नाही. तरीही सध्याचं निवडणुकीचं वातावरण आहे त्यामुळे होऊही शकते. तरीही तुम्ही गाफील राहू नका व तुमचे ईएमडी अमाउंट व अर्ज नक्कीच चांगल्या फ्लॅटसाठी करून ठेवा. तरीही आपण त्याबद्दल व्हिडिओ बनवलेलेच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत की ज्या असे निदर्शनात आले आहे की भरपूर जणांना बेसिक बेसिक गोष्टीचेही डाऊट आहे व ते क्लिअर व्हायला हवे. कारण ही माहिती ओपन सर्वीकडेच नाही. त्यामुळे याचा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. कारण बुकलेट बद्दल काय माहिती आहे, बुकलेट सध्या हे सप्टेंबरमध्ये अपडेटेड झालेलं आहे. अर्थातच जेही बाकीचे व्हिडिओ फिरत आहेत ते ओल्ड व्हिडिओनुसार फिरत आहे की ओल्ड माहिती देत आहे. तर आज आपण हे बुकलेट बद्दलच माहिती घेऊया की ऍक्च्युअल काय आहे, म्हाडा काय म्हणतंय, त्यांची नवीन पॉलिसी काय म्हणताय. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही ही म्हाडाची वेबसाईट आहे. इथे आल्यानंतर इथं तुम्ही क्विक लिंक्स मध्ये जासाल. क्विक लिंक्स मध्ये जासाल. क्विक लिंक्स मी रिफ्रेश करतो अजून एकदा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की जायचं कुठे, बुकलेट डाउनलोड कुठं करायची आणि वाचायची कशी. तर इथे गेल्यानंतर क्विक लिंक्स मध्ये जा. क्विक लिंक्स मध्ये गेल्यावर हे मुंबई बोर्ड क्विक लिंक्स आहे आणि मग खाली गेल्यावर हे पुणे बोर्ड. ओके, तर पुणे बोर्डने सप्टेंबर महिन्यात ही बुकलेट अपलोड केलेली आहे. तर आपलं तिकडे जास्त लक्ष नाही. तर कारण हे महत्वाचं आहे, त्याचे पॉइंट काय म्हणतात तेही महत्वाचे आहेत. तर येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पीडीएफ डाउनलोड होईल. तर ते मी पीडीएफ येथे ओपन केलं आहे. तर येथे पूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्ही ऍप्लिकेबल आहात का नाही, की तुम्ही दोघ जण फॉर्म भरू शकता का नाही, नवरा बायको किंवा पती पत्नी किंवा एकाच इन्कम गृहीत धरलं जातं का, तर यस. तर अशाबद्दलच या पात्रतेच्या अटी काय आहे काय नाही त्याच्याबद्दल आपण तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा मनापासून प्रयत्न करूया. जर झाला नसेल तर तुम्ही कॉमेंट करा व मला वेळ नाही भेटला तर ज्यांना नॉलेज आहे त्यांनी त्यावर कॉमेंट करून उत्तराचं समाधान देण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. म्हणजेच सर्वजण याबद्दल सावध राहतील की अटी काय आहे, शर्ती काय आहे. तर हे तर झालं बुकलेट, पण ही ओल्ड डेट आहे तर डेट इग्नोर करा आणि पुढे जाऊया. तर येथे सर्व योजना ह्या वेळेसच्या ज्या आहेत त्या सर्व येथे लिहिलेल्या आहे. जसं की 51B, न्याती, आर्यबन, कासा. तर हे सर्वांनाच माहीत आहे. तर अजून पुढे पुढे जाऊया. तर हे कुठं बघायचं तेही तुम्हाला माहिती आहे की म्हाडा साईटवर जाऊन मग तुम्ही पुढे जाऊन अप्लाय करसाल. अप्लाय करून केल्यानंतर मग त्या सर्व येत राहतील. ठीक आहे. त्याबद्दल आपण जास्त विचार न करता पुढे जाऊया. तर पुढे जाऊया. तर पात्रतेच्या अटी काय आहे मित्रांनो? तर ह्यामध्ये अर्जदार हा 18 वर्ष पेक्षा जास्त असावा. अर्थातच तुमच्याकडे पॅन कार्ड असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे, ते तर बेसिक गोष्टी आहेत. तर अर्जदार किंवा पती पत्नी यांचे अज्ञान मुले मालकी, भाडे, खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत म्हणजे तुमच्याकडे ऍक्च्युली म्हाडाचे फ्लॅट पहिल्यापासून नाही पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात एका वेळेस एकच फ्लॅट एका स्कीम मध्ये घेऊ शकता. अर्थातच पुणे म्हाडाची चालू आहे, तर पुणे म्हाडामध्ये तुमच्याकडे जर फ्लॅट पहिल्यापासून घरात लागला असेल तर तुम्ही यासाठी पात्र नाहीत हे समजून घ्या. नाहीतर कोणी बघत नाही काय नाही, मी अप्लाय करतो आणि नंतर जर हे निदर्शनात आलं तर तुमच्यावर जप्तीची कारवाई होऊ शकते. फ्लॅटही जाईल, फ्लॅटसाठी जे पैसे लागले आहेत तेही जातील. त्यामुळे असा स्वतःच्याच पायावर दगड पाडून घेऊ नका व व कायद्यानुसार चला, नियमानुसार चला, अटीनुसार चला म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम राहणार नाही. तर मित्रांनो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की अर्जदार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्ष वास्तव्य असले पाहिजे. अर्थातच तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. डोमिसाईल सर्टिफिकेट हे आधार केंद्र अर्थातच आपले सरकार या वेबसाईटहून ज्या अधिकृत शॉप्स आहेत
त्यामध्ये तुम्ही हे काढू शकता. तर 15 वर्ष सलग अर्थातच हे पूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी म्हाडा ॲप्लिकेबल आहे. अर्थातच जे बाहेरगावाहून आता आले त्यांच्यासाठी नाही. त्यामुळे मराठी लोकांसाठी ही चांगली संधी आहे, की आपलं आपलं हक्काचं घर हे तुम्हाला शासनतर्फे जे भेटत आहे आणि त्यामध्येही ज्या चांगल्या साईट आहे त्यांचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे. तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या, बघा आणि कोणत्या साईटला तुम्ही ॲप्लिकेबल आहात किंवा चांगले आहेत त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याला नक्की अप्लाय करा. तर अर्थातच तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असले पाहिजेत व 15 वर्षाचा अधिक काळ अर्थातच आधार कार्ड, पॅन कार्डवर हे समजत नाही. त्यामुळे तुम्ही डोमिसाईल काढून ठेवा. जर आणि ते 2018च्या नंतरचे डोमिसाईल असेल तर ते वैध आहे. म्हणजेच ते ॲप्लिकेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला कसलीही अडचण पुढे येणार नाही. तर अजून मित्रांनो, जसं की इथं लिहिलं, अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी 2018 नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे. जेही आपले सरकारमध्ये यावेळेसचे नवीन प्रणालीद्वारे जे सर्टिफिकेट येत आहेत त्यावर हे बारकोड आहे व ते तुमच्या डोमिसाईल सर्टिफिकेटवर असणेही आवश्यक आहे. त्यामुळे याचा तुम्ही नक्की जर नसेल तर काढून घ्या. असेल तर चांगली गोष्ट आहे. तर आता चौथा पॉइंट काय म्हणतोय तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो. तर ते कधीचं पाहिजे? 1/4/2024 आणि ते मागच्या वर्षीचे. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खालील निर्देशांमध्ये असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्नावर जे अर्जदाराचे स्वतःचे, त्याचे पती पत्नी यांचे दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे अर्थात धंद्याद्वारे म्हणून उत्पन्न. तर हे किती पाहिजे मित्रांनो? तर याची मर्यादा खाली दिलेली आहे. हे अजून पॉइंट वाचून घेऊ. अर्जदार व सह-अर्जदार पती-पत्नी या दोघांचेही नियमानुसार असणारे उत्पन्न नमूद करणे बंधनकारक आहे. जर एखाद्याचे उत्पन्न नमूद न केल्याचे निदर्शनात आले तर कोणत्याही टप्प्यावर सनदी घ्यायचे अर्थातच जो तुम्हाला फ्लॅट लागेल त्याचे वितरण रद्द होईल व नियमानुसार गुन्हा देखील दाखल होईल याची नोंद घ्यावी. अर्थातच जर कोणी हाऊसवाईफ असेल तर तिथे 0 लिहा अर्ज भरताना आणि जर तुमचे उत्पन्न जेवढे असेल तेवढे तेथे टाका. अर्थातच इन्कम सर्टिफिकेट किंवा ITR सुद्धा भरू शकतात. ITRचा जो फॉर्म येतो तो डाउनलोड करा, अपलोड करा. तो स्कॅन करून अपलोड केल्यानंतर तुमचं ते अप्रूव्ह होईल आणि तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे आहेत. तर EWS साठी किती पाहिजे तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाखाच्या कमी म्हणजे 6 लाखापर्यंत. ओके. आणि मुंबई, पुणे, NMID, NID यांच्या 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या स्थानिक स्वराज्य संस्था. ओके. उर्वरित महाराष्ट्राच्या स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र. अर्थातच आपलं पुणे आहे तर पुण्यामध्ये EWS साठी 6 लाखाची मर्यादा लक्षात ठेवा. LIG साठी किती आहे तर 9 लाखाची मर्यादा. MIG साठी किती आहे तर 12 लाखाची मर्यादा. आणि HIG साठी किती पण तुम्ही 1 करोड कमवा 50 लाख कमवा काही इशू नाही. पण ते लोक इथे फ्लॅट घेईलच कशाला मला हा प्रश्न पडतोय. तरीही मित्रांनो HIG आणि MIG साठी ह्या लॉटरीमध्ये काही स्कीम नाही. MIG साठी 1-2 आहे आणि LIG आणि EWS साठी भरपूर आहेत. तर तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने विचार करून अप्लाय करा. तर उपरोक्त 4 ही उत्पन्न गटातील ठीक आहे. तर मित्रांनो जर तुमचं उत्पन्न EWS मध्ये तुम्ही असाल, तुमचं उत्पन्न 6 लाखापर्यंत आहे तर तुम्ही या दोन्हीसाठी अर्ज करू शकता. जर तुमचं हे उत्पन्न आहे अल्प उत्पन्न गटातील अर्थातच LIG व्यक्ती अल्प व मध्यम जर तुमचं हे उत्पन्न आहे मित्रांनो तर तुम्ही इथे आणि इथे दोन्हीकडे अर्ज करू शकता. ठीक आहे. आणि EWS असेल तर तुम्ही या 2 ठिकाणी करू शकता आणि LIG असेल तर ह्या मध्ये अर्थातच तुमची मर्यादा जेवढी म्हणजे 9 लाख आहे तर तुम्ही त्याचा 1 प्लस इथे अर्ज करू शकता. आणि हे 2 तर ऑलरेडी अर्थातच तुमची उत्पन्नाची मर्यादा 9 लाख असल्यामुळे तुम्ही 6 लाखामध्ये ऑलरेडी क्वालिफाय होसाल आणि म्हणजे इथलेही फ्लॅट तुम्ही अप्लाय करू शकताल, इथलेही करू शकताल आणि 1 प्लस म्हणजेच MIG चेही अप्लाय करू शकताल. तर MIG वाला कुठे अप्लाय करू शकेल तो HIG मध्ये करू शकेल आणि MIG आणि हे अशा प्रकारे.
तर मित्रांनो, आणि HIG मधला फक्त HIG मध्येच अप्लाय करू शकेल. तर मित्रांनो, तसेही ते तुम्ही सर्व डिटेल भरल्यानंतर तुम्हाला ग्रीन येईलच, की तुम्ही कुठे ॲप्लिकेबल आहे. ते ऑटोमॅटिक सिस्टम म्हाडाने केलेली आहे आणि जेही तुम्ही ॲप्लिकेबल नसाल तिथे रेड येईल, अर्थातच तुम्ही तेथे क्वालिफाय नाही. तर हे एक साधं सिंपल गणित लक्षात ठेवा मित्रांनो. आता पुढे जाऊया मित्रांनो, की संगणकीकृत अर्ज करण्याची कार्यपद्धती. म्हाडा लॉटरीद्वारे तुम्हाला ही बेसिक माहितीच आहे. तुम्ही फॉर्मही भरले आहेत भरपूर जणांनी, की ह्या साईटवर जा किंवा मोबाईलवर जा. मोबाईलचंही यांचं ॲप आहे म्हाडा लॉटरी म्हणून. तरी इथे गेला तर बरं पडेल, कारण तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट तुमच्या एखाद्या लॅपटॉपच्या फोल्डरमध्ये असतीलच. तर हे सर्व स्टार असलेले सर्व भरायचं आहे तुम्हाला, हे बेसिक आहे. तर अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती सोबत ठेवावी. जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, विवाहित पती-पत्नी दोघांचे आधार कार्ड, हे बेसिक आहे, सर्वांना माहीत आहे. मोबाईल पण पाहिजे. नंतर स्तोत्राकरिता जसं की ITR भरायचा असेल तर तुम्हाला ह्यामध्ये तो ITR भरून, आणि ITRमध्ये भरपूर इश्यू येत आहेत, कारण तुम्ही जे ITR भरत आहात, ठीक आहे, त्यामध्ये जर तुम्ही न्यू टॅक्स रेजिममध्ये जात असाल तर तेथे 75,000 ची ही तुम्हाला सूट दिलेली असते, की तुम्हाला त्यापुढे तोपर्यंत टॅक्स लागणार नाही. आणि त्यानंतर जी फायनल अमाउंट येईल तिथे, समजा कोणी 1.5 लाखाचं, समजा 3 लाखाचं उत्पन्न आहे कोणाचं वार्षिक, आणि तुम्ही ITR भरल्यानंतर ते 2,25,000 होईल. ठीक आहे, 2,25,000 होईल. तर त्यामध्ये तुम्ही 2,25,000 इथे नोंद केली तर तुमचं ते अप्रूव्ह होईल. नाहीतर ते व्हेरिफिकेशन पेंडिंग असंच अडकून राहील. त्यामुळे, आणि ज्यांचंही उत्पन्न की तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही फक्त तेथे इन्कम सर्टिफिकेटच्या वेळेस जी अमाउंट आहे इन्कम सर्टिफिकेटवर ती लावली तरी ते अप्रूव्ह होते मित्रांनो. तर आरक्षण प्रवर्ग म्हणजेच ज्यांचं SC, ST, NT आहे त्यांच्यासाठी आरक्षण लागू आहे. तर त्यांचं जात पडताळणी, जातीचा दाखला व जात पडताळणी, अर्थातच कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्ही लागेल. जर एकच असेल तर दुसऱ्याला नक्की अप्लाय करा लवकरात लवकर, आणि ते त्यांची मर्यादा 90 दिवसाची यांनी दिलेली आहे. इतर आरक्षित घटकांसाठी निश्चित करून दिलेल्या अर्थातच फिजिकल हँडिकॅपसाठी त्यांचे फिजिकल हँडिकॅपचे प्रमाणपत्र पाहिजे. आणि सध्याही नवीन क्लॉज आला आहे, की तुम्ही कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये असेल, त्यामुळे तुम्हाला इझी होईल. ते पुढे बघूयाच आपण. तर हे अति महत्त्वाचं आहे मित्रांनो, की कोणीही अर्ज भरत आहेत आणि रिफंडची डिटेल कोणाकडेही देत आहेत, तर हे चुकीचं आहे. अर्थातच एखाद्याचे वडील ते वयस्कर आहे आणि जर त्यांना बँक अकाउंट नसेल, तर मित्रांनो तुम्ही अर्ज करू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या नावावरच करू शकता. तुम्ही वडिलाच्या नावावर किंवा आईच्या नावावर करू शकत असाल, तर त्यांचे बँक अकाउंट चालू पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि रिफंडचे डिटेल ही त्यांचेच पाहिजे, हेही लक्षात ठेवा. जसं की इथं लिहिलं, अर्जदाराचा बँक खात्याचा तपशिलाचे बँकेचे नाव, बँकेचे शाखा, IFSC कोड व सदर बँक खाते बंद नसल्याची खात्री करून घेणे. म्हणजे तुमचं बँक अकाउंट जिथं रिफंड येणार आहे ते चालू पाहिजे. तिथं काहीतरी ते चालू पाहिजे, ते ॲक्टिव्ह पाहिजे. नाहीतर तुम्ही असं अकाउंट देसाल, की त्यात ट्रान्झॅक्शनच होणार नाही. मग तुम्हाला रिफंड भेटेल कसे? त्यामुळे सतसक विवेक बुद्धी धरून हे कामे करा मित्रांनो, की पैशाचं आहे तर व्यवस्थितच कामे करा. जेणेकरून अनामत रक्कम भरणा व परतावा करणे सोयीचे होईल. चुकीचे बँक तपशील दिल्यावर अनामत रक्कम परताव्यामध्ये अडचणी उद्भवल्यास म्हाडा जबाबदार राहणार नाही. बरोबर बोलताय ते. जर तुम्ही योग्य माहिती द्या, तरच तुम्हाला भेटेल. आणि हे कॉमन सेन्स आहे मित्रांनो. चुकीचे बँक तपशील दिल्यावर अयशस्वी अर्जदाराची अनामत रक्कम परतावामध्ये विलंब होऊ शकतो. अर्थातच तुम्ही एक फॉर्म भरता, त्याला ₹20,000 आहे आणि 20,000 आणि ₹709 म्हाडासाठी. तर हे ₹20,000 तुम्हाला रिफंड भेटतात, तर ते ह्याच अकाउंटला भेटेल. आणि आणखी महत्त्वाचं, अर्जदारास दुसऱ्या व्यक्तीचे बँक खात्याचा तपशील देऊन अर्ज करता येणार नाही. तर म्हणजे तुम्ही एखाद्याचे वडील अर्ज भरताय आणि तुम्ही रिफंडसाठी स्वतःचं बँक अकाउंट देताय, तर ते योग्य नाही. अर्जदाराचंच पाहिजे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि चालू खाते, तसेच चालू खाते, संयुक्त खाते, NRI म्हणजे संयुक्त खाते, म्हणजे तुमचं जर जॉइंट अकाउंट ही चालत नाही मित्रांनो. अर्ज करता येणार नाही. असे केल्यास
यांची एआय सध्या एआय वापरलं जात आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि हे असं केलं असतं तुमचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही. अर्थातच तुम्हाला नो विनर असं येईल डायरेक्ट लॉटरी झाल्यावर. रिफंडलाही प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुम्ही अर्जदाराचाच रक्कम भरला नाही तर. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे मित्रांनो. हा 9वा पॉइंट भरपूर महत्वाचा आहे. मागच्या वर्षीपर्यंत हे होत होतं की बाबा मी वडिलाच्या नावावर आईच्या नावावर फॉर्म भरतो आणि रिफंड डिटेल माझी देतो, पण हा क्लॉज चेंज झाला आहे, हे लक्षात ठेवा. नुसतंच होऊन जाईल होऊन जाईल होऊन काही नाही जाणार. अधिकारीही आता हुशार झाले आहेत. ते ज्याला पाहिजे त्याचेच सर्व डिटेल असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. नाहीतर उगाच स्वतःचाही वेळ वाया घालू नका, म्हाडाचाही घालू नका. कारण तुम्हाला नंतर त्रास होणार की रिफंडसाठी इकडं तिकडं चक्रा मारा, म्हाडाच्या ऑफिसला जा, हे जा ते जा. मग तो म्हणाल हे कसं काय झालं, मग अर्जदाराला घेऊन ये, असं कर तसं कर. त्यामुळे मित्रांनो, व्यवस्थित अर्ज करा. याच्यात काही रॉकेट सायन्स नाही. जो अर्ज भरतोय त्याचं सर्व डिटेल पाहिजे एवढंच गृहीत धरा. दुसरा पॉइंट, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला पात्रतेनुसार, हे तर बेसिक आहे. अर्जदाराने नोंदणी केल्यानंतर पासवर्ड, हे तर नॉर्मल आहे. ओके. तर EWS 10,000, EWS चे जे फ्लॅट येते, LWG 20,000, मिडल क्लास 30,000 आणि 708 जी एक्स्ट्रा अमाऊंट आहे ती म्हाडाची रजिस्ट्रेशन फी आहे मित्रांनो, ती रिटर्न नाही भेटणार. पण इथे समजा 20,000 आहे तर 20,708 आहे, तर 20,000 तुम्हाला EMD रिफंड भेटेल. इथे 10,708 आहे तर 10,000 रिफंड भेटेल जर तुमचा नंबर लागला नाही तर. लागला तर याच्यामध्येच तुम्ही प्रोसेस करून पुढची अनामत रक्कम जी द्यायची आहे ती देऊ शकता. तर पुढे बघूया. हे तर आहे. ओके. जे अर्जदार ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करत आहेत ते अर्जदार नेट बँकिंग ऑनलाईन करू शकतात. अनामत रक्कम 708 आहे आणि याच्यावर तुम्हाला जी GST लागेल भरायची ती 20 ते 30 रुपये असते. तर चलन, ओके. अर्जदार सोडतीपूर्वी अनामत रक्कम भरून केलेला अर्ज कोणत्याही कारणास्तव मागे येणार नाही. अर्थातच आता तुम्ही फॉर्म भरला, पैसे भरले, तर तुम्ही विचार करू शकत नाही की आता ते रिफंड भेटेल. जेव्हा लॉटरी संपेल, शेवटची तारीख येईल आणि रिफंड प्रोसेस होईल 1 किंवा 2 वीक नंतर, तेव्हाच तुम्हाला ते पैसे भेटेल. त्यामुळे विचारपूर्वक करा आणि तुमची अमाऊंट तिकडे गेली पाहिजे. EMD रक्कम पूर्ण गेली पाहिजे. नुसतं क्रेडिट कार्डने गेली आणि तिकडे पोहोचलीच नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे ती गेलेली खात्री करून द्या. EMD रिसिप्ट डाउनलोड करा. अर्जदार, ओके. कोणत्या यशस्वी 10 दिवसाच्या आत ऑनलाईन स्वीकृती पत्र, अर्थातच तुम्हाला जर फ्लॅट लागला तर तुम्हाला येथे 10 दिवसांच्या आत ऑनलाईन स्वीकृती पत्र सादर करणे बंधनकारक आहेत. अर्थातच हे कुठं बघायचं मित्रांनो, तर हे जी माय ऍप्लिकेशन मध्ये आहे, हे पोस्ट पोस्ट लॉटरी जे आहे, इथे तुम्हाला तुमचा फ्लॅट लागल्यानंतर इथे दिसेल की बाबा यांना लागला. मग 10 दिवसाच्या आत हा फॉर्म डाउनलोड करा, पूर्ण डिटेल भरा आणि म्हाडाच्या ऑफिसला जाऊन सादर करा. पुणे म्हाडा शिवाजीनगर ऑफिस, लक्षात ठेवा. तर पुढचं बघूया. जिथे तुम्ही अप्लिकेबल आहे सर्व, ओके. एकापेक्षा तरीही अर्ज करता येणार, बरोबर आहे. आणि तेही ऑप्शन देत नाही, कारण एखाद्याने जर जनरल पब्लिक मध्ये भरला तर परत ऑप्शन तिथे दिसणार नाही ते. ओके. तर याची संगणकीकृत प्रणाली, सोडतीची कार्यप्रणाली, अर्थातच AI कसं काम करतं, त्यांनी फॉर्म्युले कसे लावले आहेत ते बघूया. जसं की तुम्ही अर्ज करण्याची आपोआप बात ठरतील. कशामुळे तर, हा, जर तुम्ही EMD नाही भरली तर तुमचा अर्ज ग्राह्य धरणार, बरोबर आहे, ठीक आहे. एकाच अर्जदाराने एकाच संकेतामध्ये एकापेक्षा जास्त, हे शक्यच नाही, कारण तिथंच ऑप्शनच येणार नाही ना. कोणी जनरल पब्लिक मध्ये केला अप्लाय तर परत तिथं येणार नाही. तर ओके. तर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व दस्तावेज दाखल न केल्यास, अर्थात चुकीचे दाखले सादर केलेले अर्ज, तर जसं की भरपूर जणांचे रिजेक्ट होतात, जसं की इन्कम सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट. तर ते फॉर्मॅट नुसार नसेल तर हे बाद होतील मित्रांनो. तरी तुम्ही नक्की करा, लेटेस्टच ठेवा सर्व गोष्टी. आणि तुमचा इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे
फिजिकल हँडिकॅप सर्टिफिकेट, वेगवेगळ्या अर्ज एकाच बँकमध्ये एकच खाते क्रमांक, वेगवेगळ्या अर्जदाराचे म्हणजे चार, म्हणजे वाईफ हजबंड टाकताय आणि त्यांचं एकाच बँकेत त्यांनी अर्ज केलेला एकाच बँकेमध्ये एकच खाते क्रमांक, अर्थातच याला जॉईंट अकाउंट म्हणू. तर हे बी नाही चालणार, तुमचं सेपरेट अकाउंट पाहिजे. विविध मुदतीमध्ये अनामत रक्कम बँकेत, अर्थातच ईएमडी तुम्ही भरली नसेल तर ते बाद होईल अर्ज. ओके. ऑनलाईन अर्ज चालू होण्यापूर्वी हे कसं शक्य आहे? हे कोणी करू शकणार नाही, तुमची लिंक डिसेबल होईल. पात्रतेच्या अटी शर्तीचे अनुपालन न केल्यास अर्जदार बाद होईल. हे बरोबर आहे. तर सोडतीतील अधिकृत मोबाईल, ओके, म्हाडा, ओके. तर मित्रांनो, सोडतीतील यशस्वी झालेले प्रतीक्षा यादीतील अर्जदाराचे म्हाडाच्या जेही ज्यांचं ड्रॉइंग लिस्ट पेंडिंग असेल त्यामध्ये त्यानंतर त्यांचे तुम्हाला तात्पुरते देयकपत्र अर्जदाराच्या लॉगिन मध्ये प्राप्त होईल. अर्थातच आपण जे इथं बघितलं तर इथं प्राप्त होऊ शकतात ते, आणि जर नंतर पुढच्याने नाही घेतला तर मग तुमचा नंबर लागून तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर एखाद्या संख्येत अथवा कमी असल्यास, मागणीपेक्षा प्रतिसाद कमी असल्यास, त्यामुळे सनदी रिक्त राहिल्यास, अंतर्गत जमिनीची विल्हेवाट, ओके. आता हे अर्जच 1 ते 1.5 लाख आले, 4,000 घर आहे, तर हे शक्यच नाही पॉईंट तरी. ओके. त्यांचं काम आहे पूर्ण क्लॉज देणं. अर्जदाराची पात्रता सोडतीपूर्वी संगणकीय प्रणालीद्वारे निश्चित केली जाईल. सोडतीनंतर अर्जदाराने सादर केलेले दस्तावेज कोटीमाळा वितरण कोणत्याही टप्प्यात रद्द करण्यात येईल. अर्थातच तुम्ही जी माहिती देता योग्य द्या, म्हणजेच अर्थात तुम्हाला भविष्यात काही टेन्शन राहणार नाही. नाहीतर फेक माहिती दिली तर त्याचा कधी ना कधी भांडाफोड होतोच मित्रांनो, तरीही तुम्ही लक्षात ठेवा. आणि अर्जदाराने सोडतीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर 10 दिवसाच्या आत तुम्हाला संगणकीय सादर, म्हणजे अर्थातच इथे आल्यानंतर तुम्हाला हे म्हाडाच्या ऑफिसमध्ये जाऊन देणं गरजेचं आहे. फॉर्म भरा, पूर्ण माहिती द्या. अर्जदाराने, ओके, तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल बदलू नका, नंतर तुम्हाला तेथेच नोटिफिकेशन येणार आहे. तरीही पुढे बघूया. आरक्षण गट SC ST यांचे सर्टिफिकेट लागेल. NT सर्टिफिकेट, पत्रकार, तुम्हाला ह्या इथून पत्रकार व्यवसाय अवलंबून आहेत अशा व्यक्तीकरिता मुख्य जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र गृहनिर्माण येथे जाऊन द्यायचं आहे. ते हे कुठं अर्ज करतील मित्रांनो ते लक्षात घ्या. तुम्ही इथे कुठून सर्टिफिकेट हे डाउनलोड करसाल तर सर्टिफिकेट जनरेशन हे तुम्हाला दिसतंय, इथे जायचंय, सर्टिफिकेट जनरेशन करायचंय, तुमचं पॅन नंबर द्यायचा आहे. नंतर तुम्हाला पूर्ण डिटेल भरल्यानंतर जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट असाल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असाल, तो अर्ज पूर्ण भरायचा आहे, माहिती करेक्ट द्यायची आहे. मग तुम्हाला तुमच्या ऑफिसला जायचं आहे. जसं की तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटचे समजा कुठे जॉब करता, समजा शिक्षक आहात, तर त्या तुमच्या मुख्याध्यापकाकडे जा, तिथे सही शिक्का घ्या आणि मग ते अपलोड करा. मग ते व्हेरीफाय होईल म्हाडामध्ये. मग तुम्ही त्या प्रणालीमध्ये अर्थातच स्टेट गव्हर्नमेंटमध्ये फॉर्म भरू शकता. हे लक्षात ठेवा मित्रांनो. स्वातंत्र्य सैनिक तसंच फिजिकल हँडिकॅपचं बघा मित्रांनो, तुम्हाला कोणते कोणते इथे आहे, जसं की ब्लाइंडनेस, ब्लाइंडनेस असाल तर भरू शकता. लो डिव्हिजन, कर्णबधीर, लोकोमोटर डिझॅबिलिटी, तर हे सर्व असेल तर तुम्ही अर्ज करू शकता ॲज अ फिजिकल हँडिकॅप. आणि आताच मुंडे जे आपले IAS ऑफिसर आहेत त्यानुसार 40% मर्यादाही ते लागू करण्याच्या विचारात आहे, तरी सध्या तरी नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही 30-40% जास्त किंवा सध्या तरी कितीही अपंग असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. तरी तुम्ही यामधील तुमचा फिजिकल हँडिकॅपचा क्रायटेरिया झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुमची पूर्ण डिटेल भरा व तिथे जाऊन कार्ड डाउनलोड करा. त्यालाच म्हणतात UDID कार्ड. आणि बाकी पुढे बघूया.
माजी सैनिक अर्थातच एक्स सर्व्हिसमॅन, एम-पी, एम-एल-ए इकडे कशाला अर्ज करतील? तरी त्यांच्यासाठीही काही फ्लॅट राखीव आहेत. ओके. म्हाडाचे कर्मचारी म्हाडाचे कर्मचारी सर्वात जागरूक असतील माझ्या तरी मते. सर्व माहिती असणार. कर्मचारी, सेंट्रल कर्मचारी, कलाकार, या सर्वांना हे जे माहिती दिली ते वाचून तुम्ही सर्व वाचत बसलं तर 1-2 घंटे जाईल. तरी आपण बेसिक बेसिक घेऊ तुमचे क्लिअर होईल असं. तर मित्रांनो, विजेत्या अर्जदाराचे स्वीकृती पत्र ऑनलाईन सादर केल्यानंतर तात्पुरते देकारपत्र अर्जदाराच्या लॉग इन आयडी वर पाठवण्यात येईल. अर्थातच तुम्हाला येथे भेटेल ऍप्लिकेशन पोस्ट लॉटरी. लक्षात ठेवा मित्रांनो. तर तुम्हाला किती रक्कम भरायची आहे मित्रांनो? तर तात्पुरते देकार ईमेल दिनांकापासून 45 दिवसाच्या आत तुम्हाला ही रक्कम भरायची आहे. तर किती? तर 25%. सनदिकेच्या एकूण किमतीच्या 25% भरायचे आणि उर्वरित 75% एकच्या मुदतीनंतर पुढील 60 दिवसात तुम्हाला ती रक्कम भरायची आहे मित्रांनो. सनदिकाच्या विक्री किमती भरण्याची पद्धत. म्हाडा किमती तात्पुरती असून गृहनिर्माण अधिकार राहील. ओके. प्रथम टप्प्यात 25% भरणा करण्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात राहून 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल. या कालावधीमध्ये 60 दिवसाच्या प्रथम टप्प्यातील 25% रक्कम न भरल्यास सनदिकेचे वितरण कोणत्याही पुनर्सूचना न देता रद्द करण्यात येईल. अर्थातच तुम्हाला 25% रक्कम ही भरायची आहे पहिल्या 45 दिवसात. अर्थातच तुम्ही त्यामध्ये त्या टाइमाला लोन वगैरे काढून ते लोन करू शकता. व जसं की भरपूर सारे फ्लॅट हे अर्ली पोझिशन आहे, अर्थातच त्यांची पोझिशन जवळ आला आहे, तर त्यामध्ये तुम्ही हे भरून तेथे लोन वगैरे काढून तुम्हाला लवकर अर्ज व लोन प्रक्रिया पूर्ण होईल व तुम्ही ते भरू शकता. आणि नंतरचे पुढील 60 दिवसात सनदिकेची उर्वरित रक्कम 75%. तर ते तुम्ही लोन काढत असाल तर बँक ते करेलच. 75 अर्थातच 3-4 महिने तुम्हाला भेटताय, 2 ते 3 महिने. आणि हे महत्वाचं आहे मित्रांनो, त्यानंतर ही सनदिकाची किंमत केल्यास न भरल्यास तात्पुरते रद्द करण्यात येईल. जर अर्थातच तुम्ही जसं की तुम्हाला आता फ्लॅट लागला व तुम्ही 10 दिवसाच्या आत तुम्हाला तुम्ही तिथे व्हिजिट केली आणि व्हिजिट करण्याचा आणि फ्लॅट बघण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर तुम्हाला आता फ्लॅट लागत असेल आणि जर बिल्डर देत नसेल तर तुम्ही हे पुस्तक दाखवा, त्यांना बुकलेट दाखवा की ह्या नियमानुसार आम्ही फ्लॅट बघू शकतो. आणि जर तो तुम्हाला लागला आवडत नसेल तर तुम्ही ते सरेंडर करू शकता. सरेंडर मध्ये तुमचं पूर्ण EMD अमाऊंट तुम्हाला भेटेल. आणि जर तुम्ही 10 दिवसाच्या आत नाही गेलं तर तुमची 25% रक्कम कापली जाईल अर्थातच. आणि आणि हे बघा मित्रांनो, जर 20 लाखाचा फ्लॅट असेल, ओके, आणि तुम्ही ही रक्कम ह्या डेट नुसार भरली नसेल, अर्थातच तुम्हाला फ्लॅट लागला, तुम्ही 20 लाखाचा फ्लॅट आहे आणि तुम्ही थोडेफार 25% भरली. 20 लाखाच्या 25% किती होईल ती? तर ती होईल 5 लाख. 5 लाख भरली असेल आणि नंतर तुम्हाला वाटलं की नाही नाही पाहिजे आणि तुम्ही तेव्हा सरेंडर करू शकत वाटत असेल तर तुमचा 1% कापला जाईल मित्रांनो. म्हणजेच 20 लाखाचा 1% किती होतो? 20,000. 20,000 येस, किंवा 2 लाख नाही, 20,000. आणि ज्यांना 100% रक्कम भरायची आहे असे अर्जदार तात्पुरत्या दिनांकापासून म्हणजे 45 दिवसाच्या आत भरून टाका. आणि मित्रांनो, सोडतीनंतर यशस्वी अर्जदाराने तात्पुरते देकार पत्र करण्यापूर्वी अर्ज मागे घेतल्यास सोडतीनंतर लगेच यशस्वी झाले आहेत व त्यांनी
अर्ज मागे घेतल्यास अर्जासोबत भरलेली अनामत म्हणजेच तुम्ही फ्लॅट लागल्यानंतर पैसे भरल्यानंतर तुम्ही रिटर्न मागत असाल तर त्यामध्ये तुमचे 25% प्रशासकीय खर्च म्हणून वजा करण्यात येईल अर्जासोबत भरलेली अनामत रकमेतून. ओके. अर्जदार सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर म्हणजेच तुम्ही कागदपत्र वगैरे बनावट बनवू नका. आणि हेही महत्वाचं आहे मित्रांनो, जर तुम्हाला ते प्रोव्हिजनल लेटर भेटलं आणि तुम्हाला वाटले नंतर की सनदिकेच्या भरण्यानंतर विक्री किमतीच्या 1% रक्कम कापून उर्वरित रक्कम तुम्हाला विनाव्याज परत करण्यात येईल. तरीही तुम्ही असेच फ्लॅट भरा मित्रांनो, असेच प्रोजेक्ट भरा की तुम्हाला ते लागल्यानंतर तुम्ही घेसाल. उगाच काहीही भरू नका. नंतर चकरा मारावे लागतील. सरेंडर करा, हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. तरीही काही असे केसेस येतातच. तरीही यशस्वी लाभार्थ्यांना महाराष्ट्राच्या शासनाच्या तुम्हाला स्टॅम्प ड्युटी वगैरे सर्व भरावी लागेल. अर्थातच इन्फ्रा चार्जेस, देखभाल असं सोसायटी मेंटेनन्स वगैरे जे बिल्डर म्हणेल त्याप्रमाणे 2,000 3,000 पर मंथली. पुणे मंडळाने मागणी केल्यानुसार लाभार्थ्यास सनदिकेची संपूर्ण किंमत सनदिका ताब्यात घेण्यापूर्वी अदा करावी लागेल. विद्युत जोड, पाणी मार्फत लाभार्थ्यास स्थानिक स्वयंस अर्ज करून नियमानुसार जोड घेणे आवश्यक आहे. अर्थातच हे काम बिल्डरचं आहे. तरीही बिल्डर तुमच्याकडून या गोष्टीसाठी पैसे घेणार. विद्युत जोडणी किंवा पाणी जोड अर्थातच बिल्डिंगला फ्लॅटला पाणी येणारच तर त्यामध्ये सामायिक विद्युत जोड, पाणी जोड. ओके. आणि हे प्रधानमंत्री आवास हे तरी इग्नोर करूया. इन्फ्रा चार्जेस बद्दल थोडे बघूया की भरपूर जणांमध्ये कन्फ्युजन आहे. तर कार पार्किंग टू पार्किंग ही कंप्लीट बिल्डरवर डिपेंड आहे. जसं की काही प्रोजेक्टमध्ये कार पार्किंग टू पार्किंग नाही. कार पार्किंग किंवा टू पार्किंग हे तुम्हाला कॉमन मध्ये दिलेलं जातं. जर तुम्ही ओके आहात तर तिथे अर्ज करा, नाही तर करू नका. टू व्हीलर हे कॉमनली देतातच आणि कार पार्किंगला ते सामायिक अर्थातच 3 फ्लॅटमध्ये एक कार पार्किंग असं असतं. तर अजूनही मित्रांनो हेही लक्षात ठेवा की लाभार्थ्यांकडून भरता करण्यात येणाऱ्या रकमेचे ओके आणि तुम्हाला मुद्रांक शुल्क, रजिस्ट्रेशन, कमिटी फॉर्मेशन आणि विद्युत जोडणीसाठी लागणारे खर्च अर्थातच यालाच ते मिळून इन्फ्रा चार्जेस म्हणतात. तर हे तुम्हाला द्यावं लागेल. स्टॅम्प ड्युटी वेगळी आणि रजिस्ट्रेशन वेगळं. होणाऱ्या सनदिकेची पाहणी करून घ्यावी व कोणता हे बघा हा महत्वाचा आहे. हा पॉइंट तुम्ही दाखवू शकता. जर बिल्डर फ्लॅट दाखवत नसेल तर त्याला म्हणायचं बाबा मला इथे फ्लॅट लागला आहे आणि हे मला तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता बिल्डरच्या ऑफिसला आणि म्हाडामध्ये कॉल करून. जर तो म्हणतच असेल की बाबा फ्लॅट बघू देत नाही तर कारण तुम्हाला डिसिजन घेणं, क्विक डिसिजन घेणं 10 दिवसाच्या आत गरजेचं आहे फ्लॅट लागल्यानंतर, की तुम्हाला तो घ्यायचा का नाही. जर तुम्ही सरेंडर करू इच्छित असाल तर तुमची EMD अमाउंट तुम्हाला भेटेल 20,000 रुपये आणि जर तुम्ही नंतर 20,000 काही दिवसानंतर म्हणत असाल नाही घ्यायचा तर ती तुम्हाला रिफंड भेटणार नाही मित्रांनो. त्यामध्ये म्हाडा पैसे कपात करेल. त्यामुळे जिथे अर्ज करायचा आहे तेथेच अर्ज करा. तर मित्रांनो आपण बरेच सारे पॉइंट केले आहे. व्हिडिओ फार लांबलचक होतोय. तरी सध्या तरी इथेच थांबूया. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते इथेच विचारा. कॉमेंटमध्ये विचारा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत राहील व असंच आपण डिस्कशन पुढेही चालू ठेवू. तरीही धन्यवाद.